ओडिशातील भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ओबीसी जातीच्या विधानावर आक्षेप घेतला। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी जातीत जन्माला आले नाही तर ते जनरल कॅटेगरीत जन्मले, परंतु भाजपचे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी ओबीसी जन्मले असे सांगून लोकांची दिशाभूल करीत आहे असा दावा राहुल गांधींनी केला आणि भारतात देशात वादळ निर्माण झालं। मग प्रश्न असा पडतो की नरेंद्र मोदी हे नेमक्या कोणत्या समाजाचे आहेत? चला तर मग आजच्या व्हिडिओमधून नरेंद्र मोदी आणि त्यांच्या समाजाला समजून घेऊया। नमस्कार, मी अनुष्का, आपण बघत आहात शंखनाद न्यूज। नरेंद्र मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरात मधील वडनगर येथील एका गरीब कुटुंबात झाला। त्यांचे वडील दामोदरदास मोदी चहा विक्री करत असत आणि आई हिराबाई घरकाम करत असत। मोदी यांना लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा आवडायची। त्यांनी आपल्या शिक्षणासोबतच आरएसएसच्या शाखा आणि कार्यक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घेतला। मोदी यांना लहानपणापासूनच वादविवाद आणि भाषण करायची आवड होती। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आरएसएस साठी पूर्ण वेळ काम करायला सुरुवात केली। त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला आणि अनेक पक्षपदावर काम देखील केले। मोदी यांनी अनेक सामाजिक कार्यामध्येही सहभाग घेतला आणि गुजरात मधील लोकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न देखील केला। 1981 मध्ये मोदी यांना गुजरात विधानसभेवर निवडून गेले। त्यानंतर त्यांनी अनेक मंत्री पदावर काम देखील केलं। 2001 मध्ये ते गुजरातचे मुख्यमंत्री बनले। मुख्यमंत्री पदाच्या 13 वर्षाच्या कार्यकाळात मोदी यांनी गुजरात मध्ये अनेक विकासाची कामे केली। 2014 मध्ये मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवले आणि मोदी भारताचे 14वे पंतप्रधान बनले। 2019 मध्ये मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पुन्हा लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवले आणि मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले। पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले। यात मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्वच्छ भारत अभियान, स्टार्टअप इंडिया आणि आयुष्यमान भारत यांसारख्या योजनांचा समावेश आहे। मोदी यांनी जगभरात अनेक देशांना भेटी देऊन भारताचे परराष्ट्र धोरण मजबूत केले। आता पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक तोंडावर असताना राहुल गांधींनी त्यांच्या जातीवरच बोट ठेवले। मग नरेंद्र मोदी हे नेमक्या कोणत्या समाजाचे आहेत हे आपण समजून घेऊया। नरेंद्र मोदी यांची जात घांची आहे। घांची समाजाला 1994 पासून ओबीसीचा दर्जा प्राप्त आहे। घांची म्हणजे तेल काढून विकणारा समाज। पारंपरिकरित्या तेल व्यवसायात असलेल्या समाजाला तेली असं म्हटलं जातं। तेली समाजाच्या मोदी, शाहू, तेली, गणिगा, गंडला इत्यादी उपजातीप्रमाणेच घांची ही गुजरात, राजस्थान आणि भारताच्या विविध भागात आढळणारी एक तेल जात आहे। मोंद घांची ही घांचीची आणखी एक उपजात आहे। जसे की शाहू तेली, तिळवण तेली, घनेरा घांची, कचोरिया तेली, गोपालक घांची, वीरशैव लिंगायत तेली, गणिगा इत्यादी बंगाल, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, झारखंड, महाराष्ट्र सोबतच कर्नाटक, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश मध्ये मागासवर्गीय ओबीसी आढळतात। वास्तविक नरेंद्र मोदी गुजरात मधील मोंद घांची तेली समाजातील आहे। भारत सरकारच्या ओबीसी यादीतही या जातीचे नाव समाविष्ट आहे। गुजरात, राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात मोंद घांची समुदाय एकवटलेला आहे। त्यांची लोकसंख्या गुजरातमध्ये सुमारे 6% आहे,
तर राजस्थानमध्ये या समुदायाची लोकसंख्या सुमारे 3 लाख आहे. असे असतानाही राहुल गांधींनी त्यांच्या जातीवर विधान करून नवे वादळ निर्माण केले आहे. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446662542 738777557.